आता एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी या भागात रेव पार्टी सुरू होती। मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सेवन इथं केलं जात होतं। ही मोठी बातमी आहे। खराडी, पुण्यातला खराडी हा भाग उच्चभ्रू वसाहतीचा भाग आहे। इथं एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टी सुरू होती। या हाऊस पार्टीच्या नावाखाली चक्क इथं रेव पार्टी सुरू होती। या रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी सुरू होती, ज्यामध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आले। एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यात समावेश आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया। वैभव, काय अधिक सांगाल? रेव पार्टीचा प्रकार समोर आलाय। सुवर्ण, अत्यंत धक्कादायक बातमी ही सगळी म्हणावी लागेल। खराडीच्या उच्चभ्रू परिसरामध्ये एका घरामध्ये ही रेव पार्टी सुरू होती, जिथं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रात्री रेड केली आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसेंचा जावई जो आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर, जो ॲडव्होकेट रोहिणी खडसे ज्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, यांचा पतीही त्याच्यामध्ये आढळून आलाय पोलिसांना। त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। जे 2 पुरुष आहेत प्रामुख्यानं, या दोन्ही पुरुषांमधला एक पुरुष जो आहे तो प्रांजल खेवलकर आहे आणि या प्रांजल खेवलकरला गुन्हे शाखेनं रात्री अटक केली आहे। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार या सगळ्या पार्टीचं आयोजन जे आहे ते प्रांजल खेवलकर यानंच केलेलं होतं आणि या सगळ्याची माहिती जेव्हा गुन्हे शाखेला मिळाली त्यावेळी गुन्हे शाखेनं कारवाई जी आहे ती कारवाई केली। रात्री उशिरा रेड केली आणि या छापा मारल्यानंतर पोलिसांना तिथे अंमली पदार्थ जे आहेत ते मिळून आलेले आहेत। त्याचबरोबर हुक्का आणि 3 महिलांसोबत 2 पुरुष मिळून आले। यांची जेव्हा पोलिसांनी चाचपणी करायचा प्रयत्न केला तेव्हा या सगळ्या प्रकरणात एकनाथ खडसे यांचा जावई यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर जे आहेत ते पोलिसांना आढळून आले। त्यांची ओळख पटवल्यानंतर हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। उच्चभ्रू अशा या सगळ्या परिसरामध्ये खराडीच्या एका बंगलोमध्ये, पेंट हाऊसमध्ये ही सगळी रेव पार्टी जी आहे ती सुरू होती। अंमली पदार्थांचं सेवन तिथं केलं जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचा जावई जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। गुन्हे शाखेनं त्याला अटक केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारात खेवलकर यांनीच हे आयोजन जे आहे ते केलेलं होतं अशी माहिती आपल्याला मिळते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांनी पुढची कारवाई जी आहे ती सुरू केली आहे आणि या आरोपींना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाईल। मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार समोर आलाय, एकनाथ खडसे यांची कन्या जी आहे रोहिणी खडसे, जी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहे, तिचे पती जे आहेत डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा या सगळ्यामध्ये समावेश असल्याची माहिती जी आहे ती म्हणजे वैभव समोर आलेली आहे। वैभव, खराडी सारख्या परिसरात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी केली जाते। एकनाथ खडसे स्वतः आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। वैभव, तुम्ही असेच सोबत राहा। खडसे साहेब, खेवलकर यांनीच एक रेव पार्टी पुण्यामध्ये आयोजित केली होती, ते स्वतः आरोपी आहेत। त्यामध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया? अजून मला तर काही पूर्णपणे माहिती नाही किंवा मला आता अजून तुमच्याकडनं हे समजते की हा प्रकार काय आहे। पण काय असतं की संभाव्य हे जे चालू आहे वातावरण, या वातावरणाच्या माध्यमातून असं काही घडू शकतं, अडकवू शकतं, हे मला वाटतच होतं की हे सगळे प्रकरण पाहता असं अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। म्हणजे खडसे साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही सध्या जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे अडकवलं जातंय तुमच्या जावयाला? हे शक्यता नाकारता येत नाही, पण जे काही होईल त्याच्या पोलिसांनी नीट चौकशी केल्यापेक्षा ही चौकशी स्थानिक पोलीस नाही करणार आणि दबावाखाली असणारे पोलीस असतील। सत्यता राहिलंच पाहिजे, असेल त्याला गुन्हा शिक्षा झाली पाहिजे, या बाजूचा मी असो, तो जावई असो का कोणी असो। कारण असं कळतंय की खेवलकरांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती। हे तर तुम्हाला कळतं, पण मला कळालं नाही अजून। मला कळाल्यानंतर मी इथं असं आहे की मी स्पष्ट बोलणार आहे, त्यामुळे मी काही कुणाला वाचवणार आहे किंवा बाजू धरणारा माणूस नाहीये। बर, खडसे साहेब, आमचे प्रतिनिधी आहेत वैभव सोनवणे, ते पण आपल्याशी बोलतायत। वैभव, ठीक आहे, आता मला ज्या पद्धतीनं
खडसे साहेब, ज्या पद्धतीनं ही पार्टी आयोजित केली गेलेली होती, पोलिसांच्या रेडमध्ये काही अंमली पदार्थ सुद्धा तिथं मिळून आलेले आहेत आणि आपल्या कन्या ज्या आहेत, ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला, त्यांचे पती आहेत डॉक्टर प्रांजल ते तिथं आढळून आलेले आहेत. पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केली आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काही कल्पना देण्यात आलेली आहे का? आता तुम्हाला तुमच्याकडनं पहिल्यांदा मला कळवलं असं काही घडलंय, मी माहिती घेईल. पण या संदर्भामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही की हे सगळं घडवू शकतं. अलीकडचं वातावरण पाहताना हे घडवू शकतं, घडवून आणू शकतं, कुणाला अडकवणं, कुणाला सोडणं, हे सध्या जे चालू आहे या संदर्भामधली लगेच माहिती देणं मला शक्य नाही माहिती घेतल्याशिवाय. पण मी कुणाच्या बाजूला राहणारा नाहीये. जो गुन्हेगार असेल त्याचं नीट चौकशी झाली पाहिजे, योग्य असेल ती शिक्षाही झाली पाहिजे, या बाजूला आहे. पण षडयंत्र असलं तर ते उघडकीस झालं पाहिजे, या बाजूला मी आहे. नक्की. ज्या पद्धतीने या पार्टीचं आयोजन करण्यात आलंय त्याचं आयोजन स्वतः डॉक्टर प्रांजल यांनी केलंय असं समोर आलंय पोलीस तपासामध्ये. जर षडयंत्र असतं तर अशी पार्टी अरेंज करायला त्यांना कुणीतरी सांगितलं कशाला असतं? त्यांनी स्वतः केलेल्या अरेंज केलेल्या रेव पार्टीमध्ये ते स्वतः अडकलेत. त्याच्यामुळे हे दुसऱ्याचं षडयंत्र असू शकतं असा दावा आपण कसं करताय? खडसे साहेब, आपल्याला आवाज येतोय? एकनाथ खडसे हे आपल्याशी आतापर्यंत बोलत होते. त्यांनी त्यांच्या परीने उत्तर दिली आहेत. ते म्हणतायत अजूनपर्यंत तरी मला माहिती नाहीये या सगळ्या प्रकरणाबद्दल. वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देत होते. वैभव, तुर्तास तरी धन्यवाद. आमच्या प्रश्नाचं उत्तर, वैभवच्या प्रश्नाचं उत्तर खडसे साहेब देऊ शकलेले नाहीत. मोठी बातमी आहे. डॉक्टर खेवलकर, स्वतः मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. महाजन साहेब, मोठी घटना घडली आहे. खडसेंचा जावई याने स्वतःच खराडी या भागामध्ये रेव पार्टी आयोजित केलेली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे. काय सांगाल? नाही, मी आत्ताच म्हणजे पंढरपूरला होतो. मी आता सकाळी उशिरा नाशिकमध्ये या ठिकाणी मला काहीच माहिती नाही. आता झोपेचं उठतोय. आपण मला सांगतायत, मी थोडीशी माहिती घेतो आणि मगच त्या विषयावर बोलू शकेल. मला त्याविषयी काही माहिती नाही आणि नाही. पण थोड्या वेळामध्ये मी माहिती घेऊन आपल्याशी या संदर्भामध्ये बोलू शकेल. कोण आहे, काय आहे, आता सांगणं मला कठीण आहे. साहेब, खडसेच आता आमच्याशी बोलत होते, एकनाथ खडसे. ते असं म्हणाले की मला याची कल्पना होतीच की सध्या मी जे काही आरोप करतो आहे त्यामुळे अशा कुठल्या तरी षडयंत्रात माझ्या नातेवाईकांना गोवलं जाईल असं मला वाटत होतंच, असं ते म्हणतायत. आता तुम्हीच मला सांगता रेव पार्टी होती, अंमली पदार्थ सापडले, तिथं सापडले, आणि मी काय बोलू या विषयावर? तर मला माहिती घेतल्याशिवाय, मी स्थानिक तिथल्या पोलीस प्रशासनाशी बोलल्याशिवाय किंवा माहिती घेतल्याशिवाय मला काही कळणार नाही. त्यामुळे आता त्यांचं म्हणणं ठीक आहे, असू शकेल. पण या संदर्भामध्ये काय, हा विषय वेगळा आहे. जर तिथे आता नेमकं काय झालं, काय पकडलं, काय परिस्थितीत सगळे ते लोक होते, ते मला काही सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे आता मी माहिती घेतल्यावर या विषयावर सविस्तर बोलू शकेल. नक्की नक्की. धन्यवाद गिरीश महाजनशी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. स्वतः गिरीश महाजन आपल्या सोबत होते. ते असं म्हणतायत की आत्ताच मला आपल्याकडनं कल्पना मिळते की अशी घटना घडलेली आहे. मी माहिती घेतो आणि याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देतो. पण पुण्यात रेव पार्टी, खराडी या भागामध्ये रेव पार्टी सुरू होती. ॲक्च्युली रेव पार्टी याला म्हणत नाहीत. असे कुठलेही अंमली पदार्थ कुठल्याही पार्टीमध्ये वापरायचं तर त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. तर आत्ता ही हाऊस पार्टी नावाने आयोजित केली गेलेली होती. 2 पुरुष होते, 3 महिला होत्या. अंमली पदार्थ, दारू, हुक्का सगळं सापडून आलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि अशी माहिती मिळते की ते 2 पुरुष जे होते त्यातला जो एक पुरुष होता तो प्रांजल खेवलकर म्हणजे रोहिणी खडसे यांचा नवरा आहे. तर त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि नंतर असं कळतंय की या खेवलकरनेच ही पार्टी आयोजित केलेली होती. आता बघूया नेमकं काय समोर येतंय. मात्र आत्ताची या घडीची, रविवार सकाळची ही सगळ्यात मोठी बातमी आहे.